नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचा ॲनालिसिस आणि त्याचबरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप. सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो, तुम्ही मला सांगा मूवमेंट आज कशी बघायला मिळाली. जी रेंज आपण काढली होती, कालच्या कॅन्डलचा हाय आणि लो, काय म्हणू शकतो, मार्केट स्थिरावलं आहे. 24,800च्या वरती किंवा 24,900च्या वरती स्थिरवण्याचा प्रयत्न मार्केटने केलेला आहे. आणि एक कशी गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यावरचा जर हाय पकडायचा राहिला तो म्हणजे 25,100, दुसरी रेंज पकडू शकतो टार्गेट 25,150, तिसरं पकडू शकतो कोणतं 25,200 आणि चौथं पकडू शकतो 25,250. थोडक्यात काय 3 रेंजेस आहेत. जर ब्रेकआउट झाल्यानंतर थोडक्यात एक 25,250पर्यंत एक मोठी रिजेक्शन जोड आहे, ज्यासाठी आधी लढाई झाली होती. आत्तासुद्धा त्या लेवलचा फॉल होताना आधी त्या रेंजचा चांगला सपोर्ट घेतला, रिजेक्शन घेतलं, मग मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर आत्ता परत त्या लेवलचा एक चांगलं रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करते मार्केट. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आजच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला सांगा आजचा ट्रेड कसा बघायला मिळाला. जसं सांगितलं होतं तसं मोमेंटम बघायला मिळालं का. म्हटलं होतं 24,950च्या वरती बाय केला असता तर डेफिनेटली तुम्हाला एक 50 पॉईंट तरी ऑन ॲव्हरेज वरच्या दिशेने 25,000पर्यंत रिजेक्शनपर्यंत बघायला मिळाली असते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर काय आपण विचार करू शकतो, जवळपास आता उद्याचा जर विचार केला तर काय एक्सपेक्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होल्डिंग. जर मार्केट गॅप ओपन झालं आणि 25,000च्या वरती किंवा 25,050 किंवा थोडंफार रेंज पकडे ती म्हणजे 25,50ची वरच्या दिशेने, ती म्हणजे ही 25,50,050च्या वरती मार्केट होल्ड करण्याचा निफ्टी प्रयत्न करत असेल, टिकलं पहिली कॅन्डल मोस्ट बुलिश, सेकंड मोस्ट बुलिश किंवा कुठली एक आपण म्हणू शकतो इंडिसिजन कॅन्डल चांगली बनवू द्यात, हाय तोडू द्यात, एंटर करा. किंवा जर टिकताच जायचं असेल तर एंटर होताच होल्ड करताच बिंदास बाय करा 25,050च्या वरती. मुवमेंट 25,100, 25,150 चांगलं 50-100 पॉईंट एका रेंजमध्ये उचलण्याचा प्रयत्न करू शकता, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर टिकलं नाही सेलिंगला खाली आलं तर काय करू शकतो. सेलिंगला खाली आलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रेंज आहे 24,900 ते 25,000. ही 100 पॉईंटची जी रेंज आहे ही नो ट्रेडिंग झोन म्हणून तुम्ही डिक्लेअर करा. 24,900च्या खाली मार्केट टिकताच सेल करा. पहिलं टार्गेट 24,850चा घ्या, जी रेंज आहे ह्याच्या खाली टिकताच अजून खालच्या दिशेने मोमेंटम तुम्हाला चांगली पद्धतशीर बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. अन्यथा उद्या गॅपडाऊनच मार्केट झालं, बाय चान्स झालं 24,900च्या खाली टिकताच बिंदास सेल करा. थोडक्यात काय सेलिंग कंटिन्युअस तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. थोडक्यात बाईंग आणि सेलिंग हे दोन्ही बाजूच्या रेंजेस आपल्या परफेक्ट झालेले आहेत उद्यासाठीचा विचार करतात, हे लक्षात असू द्या. आता जर एकदम गॅपअप झालं 24,100च्या आसपास तर काय करू शकता, लगेच बाय करायचं का, डेफिनेटली नाही. थोडेफार होल्ड करा, वेट करा, प्राइस ॲक्शन बनू द्या आणि मग एंटर करा जर एकदम गॅपअप झालं 100 पॉईंटच्या आसपास वरती, हे लक्षात असू द्या. सिम्पल ॲनालिसिस समजले का, सरळ सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय, न काय इंडिकेटर्स न काय, हे फक्त प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ह्याच रेंजमध्ये जो हाय आणि लो आपण काढला त्या रेंजमध्ये मार्केट जर एक ट्रेड होत राहिलं तर सिम्पल सांगतो स्ट्रॅटेजी, हायला म्हणजे रिजेक्शनला सेल करा आणि जो लो म्हणजे सपोर्टला बाय करू शकता. सिम्पल स्ट्रॅटेजी. पण अनटिल अँड अनलेस काही पॅटर्न सपोर्ट्स किंवा अजून काही कन्फर्मेशन भेटत नाही तुम्ही एंटर करण्याचा प्रयत्न करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, थोडंफार म्हणजे काय एक पॅटर्न बघण्याचा प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा, काही कॅन्डल सांगण्याचा प्रयत्न करता ते सुद्धा बघा आणि मग त्या असं अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड घेऊ शकता. इव्हन EMAs वगैरे सुद्धा वापरून चांगला ट्रेड घेऊ शकता. समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अजून काही एक्सप्लेनेशन देत पण सबस्क्रायबर्स आपले कमी जरा वाढवा. ठीक आहे, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.